केला जातो। यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी पंढरपूर येथील श्री गोपाळ देशमुख हे आहेत। त्यांच्या ऐतिहासिक, संशोधात्मक व साहित्यिक लेखनातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे। पुरस्काराचं स्वरूप असं आहे: रोख रक्कम 51,000 रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ। आणि हा पुरस्कार शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी विद्यापीठाच्या 22व्या वर्धापन दिन समारंभ आपण आयोजित केला, त्या दिवशी हा त्यांना देणार आहोत। हा कार्यक्रम सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाने सुरू होणार आहे। ते ध्वजारोहण कुलगुरू मी स्वतः करणार आहे। त्यानंतर सकाळी 10 वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहामध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे। या समारंभात मुख्य अतिथी म्हणून रसायन तंत्रशास्त्र संस्था मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर गणपती दादासाहेब यादव हे दूरस्थ प्रणालीद्वारे हजर राहणार आहेत। आणि पुणे येथील आयकर आयुक्त डॉक्टर नितीन रघुनाथ वाघमोडे हे उपस्थित राहणार आहेत। तसेच यावेळी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे आणि माझे सगळे संविधानिक अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी हे सगळे उपस्थित राहणार आहेत। याचबरोबर विद्यापीठाच्या विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव मागण्यात आले होते। त्यानुसार तज्ञ समितीने विविध पुरस्कारांची देखील निवड केली आहे। याही पुरस्कारांचे वितरण शनिवारी होणार आहे। विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिक हे उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे आणि राहावं असं त्यांना विनंती आहे। या पत्रकार परिषदेत कुलगुरू आहेत, प्रकुलगुरू आहेत, बाकीचे माझे दोन्ही अधिकारी कलेक्टर साहेबांच्या तिकडे मीटिंग असल्यामुळे तिकडे गेले, कारण 30 तारखेला महामहिम राज्यपाल विद्यापीठात येत आहेत, त्यांच्या दौऱ्या संदर्भातली मीटिंग आहे। या कार्यक्रमामध्ये इतर जाहीर झालेले पुरस्कार असे आहेत: उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, हा पुरस्कार वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर यांना गेलेला आहे। उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राचार्य डॉक्टर सत्यजित कांतीलाल शहा, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर। उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार विद्यापीठ डॉक्टर प्रभाकर नागनाथ कोळेकर, सामाजिक शास्त्र संकुल, पुण्यश्लोक होळकर सोलापूर विद्यापीठ। उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार महाविद्यालय प्राध्यापक डॉक्टर बापू भीमाराव, वसुंधरा कला महाविद्यालय सोलापूर। उत्कृष्ट शिक्षकेतर अधिकारी पुरस्कार वर्ग 1 व वर्ग 2 विद्यापीठ श्री नशीर बशीर मिया देशमुख, कक्षा अधिकारी, पुण्यश्लोक होळकर सोलापूर विद्यापीठ। उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग 3 विद्यापीठ श्री ज्ञानेश्वर अर्जुन निंबाळकर, सहाय्यक कक्षा अधिकारी, पुण्यश्लोक होळकर सोलापूर विद्यापीठ। उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग 4 विद्यापीठ श्री शिवराज माणिकराव मिटकरी, शिपाई, पुण्यश्लोक होळकर सोलापूर विद्यापीठ। उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार लिपिक संवर्ग महाविद्यालय श्री अशोक लक्ष्मण कोरे, ग्रंथालय लिपिक CB खेडगीज सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स अँड राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज अक्कलकोट। उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार चतुर्थ श्रेणी महाविद्यालय श्री विष्णू जयवंत वाघमारे, सेवक, वसुंधरा कला महाविद्यालय सोलापूर। आणि जो जीवन गौरव पुरस्कार तुम्ही म्हटला तो श्री गोपाळ देशमुख यांना जाहीर झालेला आहे। श्री गोपाळ मारुती देशमुख यांच्याबद्दल एक थोडीशी माहिती अशी आहे: गोपाळ मारुती देशमुख हे राजपत्रित अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत। त्यांनी गहिवर ग्रामीण कथा संग्रह तसंच सोलापूर जिल्ह्याची बखर ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, असे झुंजले वीर मराठी कालीन लढाया, मराठी दौलतीचे नारी शिल्प, मराठी दौलतीतील मातोश्री जिजाबाई पासून 15 कर्तृत्ववान स्त्रियांचे ऐतिहासिक कार्य सांगणारा ऐतिहासिक ग्रंथ, तसेच सोलापूर जिल्ह्याचा इतिहास, या सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक घराणी त्यांनी इतिहासातील केलेले पराक्रम व स्वराज्यासाठीचे योगदान, गावागावाचा इतिहास असा बृहत ऐतिहासिक संदर्भ 700 पानाचा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे। 2 राजधान्या मंगळवेढा ब्रह्मपुरीचा इतिहास,
मंगळवाडा येथील प्राचीन राजवटीच्या शिवकालापर्यंतचा इतिहास, औरंगजेब बादशाहच्या 4 वर्षे मुक्कामातील ब्रह्मपुरीचा इतिहास, सुभेदार मल्हारराव होळकर एक राष्ट्रपुरुष, गेले 100 वर्षानंतर मल्हारराव होळकर यांचे ऐतिहासिक कार्य विशद करणारा ग्रंथ आहे. तसेच राजे माधवराव तथा महाजी शिंदे अली शहा बहादर शिंदे घराण्याचा इतिहास उलगडणारा संदर्भ ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. यासह विविध नियतकालिके, वृत्तपत्रे, दिवाळी अंक तसेच वेगवेगळ्या भाषेकातून ऐतिहासिक विषयावर सातत्यानं ते लिखाण करत आहेत आणि या सर्वांचा विचार करून त्यांना यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार आपण प्रदान करत आहे.